उद्धरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशामधील इंदूर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणीतील असलेल्या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे व मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे गावचे होते. त्यांचे पूर्वीचे आडनाव सकपाळ होते. त्यांचे वडील आणि आजोबा हे ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 5 वर्षाचे असताना त्यांच्या आई भीमाबाई यांचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यांच्या आईच्या निधनानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. तत्कालीन प्रखर अशा सामाजिक विषमतेमुळे बालपणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर वाईट अनुभव कोरले गेले. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल, सध्याचे श्री छत्रपती प्रतापसिंग हायस्कूल येथे झाले. भीमराव आंबेडकर यांनी 1907 साली मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास केली. सन 1906 साली दापोलीच्या 9 वर्षीय रमाबाई यांच्यासोबत भीमरावांचा विवाह झाला. भीमरावांनी 1912 साली मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची परीक्षा संपादन केली. त्यांनी काही काळ बडोदा संस्थानामध्ये नोकरी केली. 12 डिसेंबर 1912 रोजी रमाबाई व भीमराव आंबेडकर यांना मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले. भीमराव आंबेडकर हे पुढील शिक्षणासाठी सन 1913 मध्ये बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेस गेले. भीमराव आंबेडकर यांना तेथे अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही. त्यांनी या परस्पर विरोधी अनुभवांचा विचार करून आपल्या देशाला व समाज बांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे मनोमन ठरवले. परदेशात असताना त्यांना कोलंबिया विद्यापीठाने PhD ही पदवी बहाल केली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयांचे अध्ययन केले. तसेच त्यांनी लंडन विद्यापीठात दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध सादर केला आणि DSc डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यानंतर त्यांनी सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी मूकनायक 1920, बहिष्कृत भारत 1927, जनता 1930, प्रबुद्ध भारत 1956 अशी विविध वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे होती त्यामधून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्राची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषंगाने त्यांनी त्यातून लिखाण केले. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. केवळ वृत्तपत्रामधूनच नाही तर त्यांनी दी अनटचेबल्स, शूद्र पूर्वीचे कोण होते, तसेच बुद्धा अँड हिज धम्म असे विविध ग्रंथ इंग्रजीमधून त्यांनी लिहिले. तसेच त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा जागतिक राजकारणावरील ग्रंथ देखील लिहिला. उत्तम समाज समीक्षक असण्याबरोबरच स्वतः एक वाङ्मय समीक्षक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्वांचा
त्यांच्या कार्याचा विचारांचा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथील अस्पृश्य लोकांना देखील चौदार तळ्यावर पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. तसेच त्यांनी 1930 साली नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचाही सत्याग्रह केला. त्यांचा सत्याग्रह केवळ तळे व मंदिर यांच्यापुरता नव्हता, तर तो लढा समाजामध्ये सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठीचा होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी व मानवी हक्कांसाठीचा होता. याचसाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. त्यांनी हिंदू धर्मात राहूनच अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे प्रयत्न कमी पडत आहेत व अयशस्वी ठरत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच त्यांनी सन 1935 मध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा त्यांनी येवला या ठिकाणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, अंधश्रद्धा, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण अशा विविध मुद्द्यांकडे देखील लक्ष दिले. 1930 ते 1932 मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमधून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कासाठी लढतात. तसेच दुसरीकडे हिंदू समाजामधील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीमधील हक्क इत्यादींबाबतही ते लढले. स्वातंत्र्योत्तर भारतात अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य हाती घेतले. 1930 सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सल्ला दिला होता. अस्पृश्यांसाठी राखीव जागा व मतदारसंघ निर्माण करून आपल्या जाती बांधवांचे हित देखील पाहिले. जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले तेव्हा त्यांनी सखोल अभ्यास व चिंतन करून अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृषी व्यवस्थेची जाण होती. त्यांच्या मते भारतासारख्या कृषीप्रधान देशात पाणी व वीज यांचा समानरित्या पुरवठा झाला तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही. त्या काळी खोती पद्धत अस्तित्वात होती. या खोती पद्धतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ही खोती पद्धत नष्ट करणारे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सन 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताचे कायदा मंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार देशाला स्वतंत्र झाल्यापासूनच करायला लावला व भारतीय लोकशाहीचा पाया भक्कम केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे कार्य नीट करता यावे यासाठी त्यांच्या सेवा शर्ती, नेमणूक याबाबत राज्यघटनेत तरतूद करून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शालेय जीवनात व महाविद्यालयीन जीवनात रोज 18 तास अभ्यास करून यश संपादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थाची स्थापना केली. सन 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची आणि 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1956 मध्ये 5 लाख अस्पृश्य बांधवांसह दिनांक 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा या थोर नेत्याचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्योद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झाले आणि सारा देश दुःखामध्ये बुडून गेला.